Hello friends, welcome back to my channel. आज आपण मराठी व्याकरणचे प्रश्न बघणार आहोत, तर चला सुरू करूया. 1. अनुनासिकांना मराठीत असे म्हणतात. परवर्ण, परसवर्ण, सवर्ण यापैकी नाही. उत्तर परसवर्ण. 2. ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ. उत्तर रीती भूतकाळ. 3. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा या पंक्तीतील कारकर्थ ओळखा. अधिकरण, अपादान, करण, संप्रदान. उत्तर अधिकरण. 4. पुढील पंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे? मी डोळस असूनही अंधच हाय करंटा, ऐकून जरी गंभीर वाजे घंटा. विभावना, विशेषोक्ती, विरोधाभास, असंगती. उत्तर विशेषोक्ती. 5. भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. व्यंजना, अभिधा, लक्षणा, योगरूढ अभिया. उत्तर व्यंजना. 6. गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? डोळ्यातील अश्रू. गंगा नदीचे पवित्र जल, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, दारात हत्ती झुलण्याइतके संपत्ती. उत्तर कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम. 7. पुढे दिलेला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. बाजार भोंगे, बाजारहाट करणारी, कामाशिवाय जन्मलेली माणसे. बुजगावणे, कामात गर्क असलेले. उत्तर कामाशिवाय जन्मलेली माणसे. 8. पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. वाघिणीचे दूध, अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. बजबजपुरी, गोंधळाची स्थिती. नगद नारायण, अत्यंत श्रीमंत व्यक्ती. उत्तर नगद नारायण, अत्यंत श्रीमंत व्यक्ती. 9. खालील शब्दाशी लागू पडणाऱ्या पर्याय निवडा. प्रयोजक, लेखन करणारी व्यक्ती, प्रयोग करणारी व्यक्ती, प्रोत्साहन देणारी व्यक्ती, वचन करणारी व्यक्ती. उत्तर प्रोत्साहन देणारी व्यक्ती. 10. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ असलेला पर्याय निवडा. उपर ठेवणे, मदत करणे, त्रास होणे, वर चष्मा राखणे. वरीलपैकी नाही. उत्तर वर चष्मा राखणे. 11. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? ध्वनी, कठोर वर्ण, उष्मे, अनुनासिके. उत्तर उष्मे. 12. पुढीलपैकी कंठतालव्य वर्णांची जोडी ओळखा. ओ, औ, उ, उ, ग, घ, ए, ऐ. उत्तर ए, ऐ. 13. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती? तम अधिक गुण, तमा अधिक गुण, तम अधिक गुण, तम अधिक गुण. उत्तर तम अधिक गुण. 14. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य. उत्तर संबंधी. 15. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम. उत्तर संबंधी सर्वनाम. 16. खंड या शब्दाचे पुढीलपैकी योग्य अर्थ सांगा. भांडण, निवाडा, मोठे काव्य, सत्य, तुकडा. मोठे काव्य, सत्य, अखंड. उत्तर तुकडा, मोठे काव्य. 17. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. संकेतार्थी क्रियापद, विद्यार्थी क्रियापद, स्वार्थी क्रियापद, आज्ञार्थी क्रियापद.
उत्तर आज्ञार्थी क्रियापद. 18. सुशील अभ्यास करत आहे वाक्यातील सुशील हे काय आहे? नाम, क्रियापद, सर्वनाम, क्रियाविशेषण. उत्तर नाम. 19. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील कर्ता ओळखा. व्याकरण शिकवतात विद्यार्थ्यांना. गुरुजी. उत्तर गुरुजी. 20. चहा गोड आहे यातील गोड पुढीलपैकी काय आहे? नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. उत्तर विशेषण.